स्वामीजी तुम्ही सगळे आहात, संजय तुम्ही पण खासदार आहात, मला सांगा विरोधी पक्ष नेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो? दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता येते, याच्या संविधानात नाहीये. नसलेली असंविधानिक पद तुम्ही तिकडे नेमतायत. पहिलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा. जर विरोधी पक्ष नेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे. त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही. आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही, हे आम्ही जाहीर करतोय. आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाही होऊ शकत नाही. काय विरोधी पक्ष नेता, अरे एवढं पाचवी तुमच्याकडे बहुमत आहे, केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण वरद हस्त, हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल, तरी सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता, विरोधी पक्षाला घाबरता. आम्हाला काही फरक पडत नाही की जोपर्यंत आमच्या मागे या मायबाप जनतेचे आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही तुमच्या वोखांनी बसायचं ते बसतोच आहोत. पण विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो, अधिकाऱ्यांना तो बोलून देऊ शकतो, विचारू शकतो, अरे पॅकेज जाहीर केले, काय केलंयस? तो विरोधी पक्ष नेता पद तुम्ही द्यायला तयार नाही का? कारण संविधानात तशी तरतूद नाही. मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा, नाही तर तुमचे दोन हाफ आहेत, त्यांना हाफच राहू द्या. त्यांना आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही, उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही. संविधानात दाखवा. आणि आता यापुढे काय करायचं हा इशारा होतो.